काय ग, आज प्राचीकडे नाही गेलीस अभ्यासाला? कुठल्या उत्तराची अपेक्षा आहे? तशा तुझ्याकडून माझ्या बऱ्याच काही अपेक्षा आहेत. बघूया किती पुऱ्या करतेस ते. पण तुर्तास ह्या प्रश्नाचं उत्तर दे. ज्या अर्थी मी आता इथे बसली आहे त्या अर्थी मी प्राचीकडे गेलेली नाहीये. त्यामुळे दुसरा प्रश्न की मी का गेले नाहीये, तर याचं उत्तर असं आहे की आजकाल मी आणि प्राची आम्ही दोघी एकमेकींना भेटत नाही. आणि त्यातून प्राची तुला भेटून गेल्यानंतर तिने मला फोन करणंच थांबवलंय. अक्षता, तुझी मैत्रीण प्राची आपणहून मला भेटायला आली होती. मी तिला बोलवलं नव्हतं आणि तिचा अपमान व्हावा असं मी काही बोललेलं नाहीये. आई, तिची आई आता तिच्या बरोबर राहत नाही याबद्दल सहानुभूतीने तिची चौकशी करायची, तर तू त्याच मुद्द्यावर सहानुभूती कशाला दाखवायची? हा, तिची आई तिच्या बरोबर राहत नाही हे का नवीन आहे का तिला? आता नाहीये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तिचे वडील जरुरीपेक्षा जास्त तिच्यावर विश्वास ठेवत असणार. आणि कळत न कळत का होईना पण ती त्या विश्वासाचा गैरफायदा घेते. आणि अगं हे कधी ना कधी कुणी ना कुणी तिला सांगायला हवंच ना. हा, म्हणजे बोलण्याच्या नादात एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे झाला असेल, मी नाही म्हणत नाहीये. गोड बोलता येत नसेल तर निदान कठोर दुसऱ्याच्या मनाला लागेल असं तरी बोलू नये. अक्षता, हे तू मला शिकवतेस? छान. म्हणजे स्वतः चुकीचं वागायचं आणि मग त्यावर तुला परत तेच तेच बोलून कंटाळा येत नाही का ग? प्राचीकडे अभ्यासाला जाते असं सांगून कुठे जायचीस हे मला तरी कुठे ठाऊक होतं. हे सगळं मला रॉनीमुळे कळलं. रॉनी वेळेवर आला म्हणून सगळं प्रकरण निस्तरलं गेलं. रॉनीमुळेच सगळं झालं. ये रे बाबा, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. हाय अक्षता, आज घरीच अभ्यासाला गेली नाहीस? दे त्याच्या प्रश्नाचं उत्तर आता. त्याच्या प्रश्नाचं उत्तर ना देते की. माइंड युअर ओन बिझनेस. गेस्ट आहेस, गेस्ट सारखाच राहा. घरातला बनण्याचा प्रयत्न करू नकोस. अक्षता, वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. माझा राग त्याच्यावर का काढतेस तू? नाही सुद्धा आंटी, इट्स ओके. बोल अक्षता. हे बघ आई, तू त्याची बाजू घेऊन माझ्याशी प्लीज बोलू नकोस. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. काळजी वाटतेच ग. नाही म्हणजे पूर्वीही शरद काही कारणानिमित्त दारू प्यायचा, म्हणजे पार्टी वगैरे असेल तर. पण ह्या सदानंद नाईक प्रकरणानंतर त्याचं पिणं जरा वाढलंच आहे. अहो, म्हणूनच म्हणतोय आम्ही की 4 दिवस गावी जाऊन येऊ. म्हणजे खरं तर ही आयडिया जयाचीच आहे. नाही, आयडिया खूप चांगली आहे, पण शरदला कितपत आवडेल याबद्दलच जरा मला शंका वाटते. पण आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? नाही, तू म्हणतेस ते बरोबरच आहे ग. प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. मी रिकामीच आहे. मला सध्या काही काम नाहीच आहे. पण शरदला कसं समजावायचं हाच मोठा प्रश्न आहे. पण तरी तू म्हणतेस ते बरोबर आहे. जरा वेगळ्या वातावरणात गेल्यावर, वेगळ्या माणसांबरोबर राहिल्यावर कदाचित त्याला दारूचा विसरही पडेल. पण अचानक हे गावाला त्याचं कुठलं काढलं तुम्ही? नाही म्हणजे तुला कॉलेजला सुट्टी कशी मिळाली एवढी? तुमच्या कानावर आलंच असेल. हे गावची वाडी विकायचं म्हणतायत. हा, म्हणजे कुणकुण लागली होती मला, पण अगदी नक्की झालं का? हो, त्यांच्या बाजूने फायनलच आहे. पण अचानक वाडी विकायची काय गरज पडली? खूप पैसे मिळतील असं म्हणणं आहे त्यांचं. जयाला कधीपासून गरज वाटायला लागली एवढ्या पैशांची? हे मात्र तुम्ही त्यांनाच विचारा. पण खूप काही मोठे प्लॅन्स घोळतायत त्यांच्या डोक्यात, एवढं नक्की. नक्कीच. त्याशिवाय तो हे पाऊल नाही उचलणार. खरं तर मलाही आवडेल गावाला यायला. मस्त वातावरण असेल नाही आत्ता, छान वाटेल.
पण तरी सुद्धा अजून एक प्रश्न उरतोच. काय? अगं अक्षता इथे एकटी कशी राहील, अक्का कशी राहील आणि शरदला एकट्याला ठेवून कसं येऊ मी? अहो पण त्यांनाही घेऊन जाऊ ना. वर्षा येतेच आहे माझ्या बरोबर. ते काही नाही, तुम्ही कसंही करून त्यांना कन्व्हिन्स करा बस. ठीक आहे, पण मी मात्र नक्की येईन. बेंद्रे, यात विचार करण्यासारखं काही नाही. काय करायचं ते आपण आधी ठरवलंय, त्याप्रमाणे शरद जोशींचा राजीनामा घ्यायचा. पण मला असं वाटतं ह्या गोष्टीचा आपण पुन्हा एकदा विचार केलेला बरा. कारण काही झालं तरी काही झाली तरी काय काय काही झालं तरी इथे ज्ञानवर्धिनीची इब्रत धुळीला मिळायची वेळ आली आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. काय तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे ना? आमची महत्वाची मीटिंग चालू आहे. महत्वाची मीटिंग तुम्हा दोघांची? नाही काय आहे, तुमच्या महत्वाच्या मीटिंगचा पेपर आधीच फुटलाय, त्यामुळे मी मुद्दाम इथे आलोय. काय तुमच्या मागच्या मीटिंग पासूनच तुमच्या ह्या मीटिंगची मी वाटच पाहत होतो, कारण मलाही काही महत्वाचं बोलायचं या मीटिंग मध्ये. ट्रस्टीजच्या मीटिंग मध्ये तुम्ही बोलू शकणार नाही, ते प्रोसिजर मध्ये बसत नाही. मग प्रोसिजर बदला. हो, प्रोसिजर बदला सांगणारे तुम्ही कोण? मी कोण? अरे घारपुऱ्या, ज्या जागेमध्ये बसून तू ही टिवटिव करतोयस ना, ती जागा माझ्या मालकीची आहे. आहे नाही, होती. ज्ञानवर्धिनीला तुम्ही ती स्वखुशीने दिली आहे. हो दिली ना, दिली आहे. पण देताना काही अटी पण घातल्या आहेत. स्वतःला ऍडव्होकेट म्हणवतोस ना, मग ते ओरिजिनल कागदपत्र डोळे उडून वाच ना जरा. कागदपत्र? कुठली कागदपत्र? कुठली कागदपत्र? अरे एका पैशाचाही फायदा न घेता, कुठल्याही प्रकारचा पैसा डिमांड न करता ही जागा मी जेव्हा ज्ञानवर्धिनीला दिले ना, ती फक्त एकाच कारणासाठी, माझ्या मास्तरणीसाठी, म्हणजे सुधा जोशीसाठी. आणि साल्यो, तुम्ही सुधा जोशींचाच राजीनामा स्वीकारला. त्यावेळी मी गप बसलो, पण आता गप नाही बसणार. शरद जोशी सुद्धा जर ज्ञानवर्धिनीमध्ये राहणार नसतील तर माझी जागा मला परत करा, मामला खतम. अहो पण ती जागा मी परत घेऊ शकतो, तसं लिहिलंय त्या करारामध्ये. अरे साल्यो, जरा तरी काहीतरी लाज बाळगा. ज्या माणसांनी तुम्हाला इथे इथे आणून बसवलं त्यांचेच तुम्ही राजीनामे स्वीकारताय. हे बघा, मेंबर्सच्या निवडणुकीत निवडून येऊन या मॅनेजिंग कमिटीमध्ये आम्ही बसलोय. संस्थेच्या घटनेप्रमाणे डुंगण पुसतो मी त्या घटनेनं तुझ्या. तू काय मला सांगतोस? घारपुऱ्या, शरद जोशींना न बोलवता तुम्ही या मिटिंगा घेताय? नाही, पण मला असं वाटतं शरद जोशींचं वागणं जरा नाही, शरद जोशींचं वागणं बरोबर नाही, मान्य आहे ना मला. पिऊन तो मिटिंगला येणार नाही, पण त्याचं काय करायचं ना ते मी बघतो ना. पण शरद जोशींचा राजीनामा वगैरे खपून घेणार नाही, सांगून ठेवतो. आणि हे बघ घारपुऱ्या, आता जे काय मी इथे बोललो ना, ते तुझ्या या महत्वाच्या मीटिंगच्या मिनिट्स मध्ये नोंदवून ठेवायचं. काय बघतो? हेडलाईन बंद कर. काय ग, कॉलेजमधनं डायरेक्ट आलीस? काय झालं? बरं वाटत नाहीये का? बरं वाटणं म्हणजे काय? हा प्रश्न अवघड आहे. बरं वाटणं म्हणजे मन प्रसन्न असणं, आनंदी असणं, कळलं? म्हणजे तुझ्यासारखं, राईट? यस, माझ्यासारखं. म्हणजे ना, मला फारसं कुठच्याही गोष्टीचं टेन्शन नसतं. हवं तेव्हा खाते, पिते, शॉपिंग करते, क्लब मध्ये जाते. प्रत्येकाच्या नशिबात असं सुख नसतं. पण अक्षता, या वयात तुला कसलं टेन्शन आलंय? मित्रमैत्रिणींबरोबर पिक्चर बघ, पिकनिकला जा, बाहेर जा, एन्जॉय कर. तशीच तर जगत होते बिनधास्तपणे. आईचा ओरडा, आजीची काळजी, बाबांचं कौतुक, सगळं सगळं एन्जॉय करत होते. मग आता काय झालंय? बाबांच्या डोक्यावरचं ते सदानंद नाईकचं भूत अजून उतरतच नाहीये. दिवसेंदिवस बाबांची स्थिती आणखी ढासळतेय. ताई काका पवारवर गोळीबार करणारा सदानंद नाईक बाबांवर गोळीबार करणार नाही, कशावरून?
तो कोण तो रघु चिलीम? तो मेल्याशिवाय आकांक्षा ताईंनी निश्वास नाही टाकला. तसंच आहे हे. त्या सदानंद नाईकला पोलिसांनी तुरुंगात जरी डांबलं तरी बाबांच्या स्थितीत फरक पडेल मला नाही वाटत. हे घे. आत्ता बाबा कुठे आहेत? असतील घरीच. कशा परिस्थितीत असतील देवच जाणे. मला एक कळत नाही ताई, आई अजिबात चिडचिड न करता बाबांना कशी काय समजून घेते. जया काकांनी मन्ना काकांनी इतकं समजावलंय बाबांना, काही फरकच नाही ग पडत. मला तर हल्ली घरी जाऊ नये असंच वाटतं. अक्षता, बरं आईला माहिती आहे तू आत्ता इथे आली असते? हो, तेवढं सांगून आले. ती काळजी घेते मी हल्ली. माझ्यामुळे घरात प्रॉब्लेम नको व्हायला. बरं मला एक सांग, म्हणजे मला हे आईनी सांगितलं, तो रॉनी तो आल्यापासून बाबा म्हणे बरेच कंट्रोलमध्ये आहेत. रॉनी हल्ली त्याचाच तर कंट्रोल असतो घरावर. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत फक्त. हॅलो, हां आई बोल. हो तिकडेच आहे. नाही तिकडनं जेवून निघेल. हो बरं आई मला एक सांग, बाबांना काय. हॅलो हॅलो, कट केला. आणि तू इकडनं नीट जेवून जायचंय, कळलं तुला? ताई नको. अगं ताई नको सांगते ना मी. नाहीये इच्छा. तुझ्यासारखं मानसिक स्थैर्य लाभायला नशीब लागतं. शांतताही आणि हक्काचे आईबापही. मला एक कळत नाही बाबा, तुम्ही तयार कसे झालात? काय नाही, आंघोळ केली, कपडे घातले, रेडी. अहो तुम्ही तिकडे जायला तयार कसे झालात ते विचारते मी. काय तुझ्या आईची फार इच्छा होती की मी यावं म्हणून. म्हटलं नाही यायचं, मला तिचा हट्ट होता. म्हटलं चला येतो. आणि बरेच दिवसात तिला आनंद मिळेल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून घडलेलं नाहीये. म्हटलं चला तिला बरं वाटेल, म्हटलं येतो. मग बाबा तुम्ही जा ना, मला कशाला नेताय? मी बोर होईन तिकडे. अगं बोर कशी होशील? येते ना, वर्ष येते ना तिकडे. ती काय, ती कुठेतरी झाडं बघायला निघून जाईल. मी काय करू मग? तू ये जा झाडं बघायला. प्लीज बाबा, मला बोर होतं झाडं बिडं बघायला. मला नाही इंटरेस्ट. हे बघ, मला नाही म्हणून काही फायदा होणार नाहीये. जे काही सांगायचंय आईला सांग. उगाच माझ्या मागे भुणभुण लावू नकोस. चल कपड्यांच्या घड्या घाल कपड्यांच्या लवकर. मला माहितीये तो रॉनी इकडे राहतोय ना, त्यामुळे सगळं होतंय हे. आता कपड्यांच्या घड्या घालण्याचा आणि त्या रॉनीचा काय संबंध आहे? ओ कपड्यांच्या घड्यांचा नाही हो, मग? आपल्या तिकडे जाण्याचा संबंध आहे. तो इकडे राहतोय ना म्हणून तुम्हाला मी इकडे राहायला नकोय, तुम्ही कोणी नसताना. हे काहीतरी बावळटासारखं बरळू नकोस. तो रॉनी अतिशय सरळ मार्गी आणि चांगला मुलगा आहे, कळलं का? प्रामाणिक मुलगा आहे तो. आणि माझा त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे. आणि फॉर अ चेंज तुझ्या आईलाही आता त्याच्यावर विश्वास वाटू लागलाय. म्हणूनच बघ, अक्काची सगळी जबाबदारी त्याच्या एकट्यावर सोपवून आपण सगळे बाहेर निघालो. हो ना, मग आत्ता बरोबर मी सुद्धा राहते ना. मला नाही यायचंय हो. तुला खरं सांगू का, आम्ही तुला का नेतोय? का? बेटा तो सदानंद नाईक आहे ना, अतिशय खुनशी माणूस आहे. त्याला कळलं की आम्ही 4 दिवस घरात नाही आहोत, तू काहीही करू शकतो बेटा. म्हणून
ओके ठीक आहे, मी पण येते. गुड मॉर्निंग सर. हे काय? उघडून पहा म्हणजे कळेल. पण काय कोणी दिलंय, कशासाठी, काय? सर तुम्ही प्रेझेंट तर उघडून बघा, मग सगळं कळेल. इट्स अ सरप्राईज गिफ्ट. फ्रॉम यू? येस सर. प्लीज ओपन इट और शुड आय? या प्लीज. काय एवढं पॅक करून आणलेस तरी काय? बघा ना तुम्ही. वाव, वंडरफुल. आय लाईक दिस कलर. तुला कसं काय कळलं? सर तुम्ही नेहमी लाईट कलरचे शर्ट वापरता, डार्क कलर वापरा ना, तुम्हाला सूट होतील. क्या बात आहे. पण खरंच आवडला मला. पण सर हा वापरायचा, कपाटात ठेवून द्यायचा नाही. इट्स अ स्पेशल गिफ्ट. पण काय म्हणजे कशाबद्दल? आज काय माझा बर्थडे नाही किंवा काय? इज देअर एनिथिंग स्पेशल? नथिंग स्पेशल सर. आय जस्ट वेंट शॉपिंग. बघितला, आवडला, वाटलं तुमच्यावर शोभून दिसेल म्हणून लगेच घेतला. डू यू लाईक माय चॉईस? या सर्टनली. ह्यातच सगळं आलं. आय एम रिअली हॅपी. थँक्स. लाईट असंच ठेवा व्यवस्थित. ऐक इकडे नेहमीच का लाईट? नेहमी असं नाही ग, कधी कधी जातात, बऱ्याचदा जातात. म्हणजे अगं हे गदडे गप्पा नंतर मार, इकडे मार टॉर्च. सॉरी सॉरी. सावकाशा. चला या हळू. सावकाशा, हळूहळू पडशील. या. वर्षा हो, पुढे हो. जपून या, जपून या. आम्हाला पण दाखव टॉर्च जरा. चालेल. तू हळू जा. खाली हो. पायरे इकडे. ए इथेच थांबा सगळ्यांनी. इथेच थांबा. मी आतमध्ये जाऊन बघतो काय दिवा, काय पणती बिडती, काय कंदील बिंदील मिळतोय जपून का. जा रे. अहो तिथे कोपऱ्यात ठेवली असणार बघा. तू माझ्याच घरात मला सांगतेस, मला बरोबर माहिती आहे ताबडतोब मिळेल. अरे देवा, तुमचं घर ना, बघितलं वस्तू पाडताय. जाऊ ए दे शरद, गं. तुझ्याकडे माचीस आहे का रे? आहे ना, आहे जरा खिशात. दे बरं प्लीज. कोणाला बोलवलंय? दोघं मित्रच असेल. चला भाऊजी. लागलं का? लागलं का? पडलं पायावर, लागलं ना, गुदगुल्या आल्या. बाबा सांभाळून. ए जपून आहे बाबा. पण काय मस्त अंधार आहे ना, हॉरर फिल्म सारखं वाटतंय. ए गप्पा ग. ए काय टेन्शन का ग तुम्ही? रात्र मित्र नाम है कोई धडधडडंग, बदनाम है जया. धडधडडंग, वर्षा तो खबर कौन है वो, अनजान है कोई. पुरे झाला. चहा कोण घेणार? चहा कोण घेणार आहे? जाऊ दे आपण ग यांच्या मला पण हवा आहे. हो घेतोय. दुधाची पिशवी कुठे आहे? चल ग बॅग सगळ्या घेऊन चल. आम्हाला दाखवा तरी दिवा. काय रे देवा. हो भाऊजी. आय हळू हळू. अरे कोण आहे आत? ए निमकरा, अरे कोण घरात बोलाय? अरे अण्णाचा मुलगा आहे जया ना तू? तात्या तू होय? अरे गावात बुमबुम झाली. अण्णाच्या निमकराच्या घरी चोर शिरले. मला 7-8 गाडी जवान घेऊन. कोण पोरं टोरी इंग्रजी गाणी म्हणतायत, हसतायत, खिदळतायत. अरे बाबा पोरी टोरी कोण नाही रे बाबा. एक मिनिट. ए बाहेर बाहेर सगळे. अरे घराकडे म्हणून आलो तो. मित्र आहे माझा, त्याची बायको. ये इकडे. हे बघ, ही माझी मुलगी आणि ही माझ्या मित्राची बायको. ती मागे ती माझी बायको. तो तिथे माझा मित्र आणि त्याची मुलगी. आणि हा तात्या आमचा. अण्णा निमकराच्या घरी चोरी झाली म्हणून धावत आलो. नाही तर वर गेल्यावर अण्णा विचारणार, तात्या काय मुडद्यावनी घोडत पडलो होतास काय? म्हणून आलो. तो शेजार धर्म. चला रे निघूया आपण. अरे जया, पुढच्या वेळेला की मला सांगून ये. भलता प्रसंग ओढवला ना, या लोकांनी चोपून काढले असते ना तुला. आणि काय
पुढच्या वेळी मी असलो म्हणजे बरोबर, नाही तर वरती अण्णा बरोबर तुझ्या गप्पा मारत